विश्वासार्ह बातम्या, अचूक माहिती आणि जनतेचा आवाज. सत्याची खात्री, जनतेची शक्ती, लोकजागृती. काय कालवा लावलाय? पंचमी झाली की आता कसला फेर धरलाय आणि कशाला माणसाला चलो चलो म्हणताय? अरे बाबा, हा फेर पंचमी तरी. अहो, म्हणजे इंडिया आता डिजिटल झालाय. बाया फेसबुक, मोबाईल, इन्स्टा वापरतात, रील्स टाकतात. पण मला खरं सांगा, ह्या आपल्या महिला स्वातंत्र्य आहेत का? तर अजून पण घराच्या पाठीवर आणि सातबाऱ्यावर बाईचं नाव लागलंय का? तर नाही. तर तुम्हाला माहितीये का 1989-90 चा काळ होता. ती काय घोषा पद्धत म्हणतात का नाही, ती तेव्हा होती. बाईनं म्हणा कुणाला सुद्धिक पायाचं नख दाखवायचं नाही आणि घरातनं बाहेर पडायचं तर लय लांब राहिलं. तेव्हा आपल्या संस्थेनं डोंगरगाव मध्ये 25-30 गावातल्या 300 महिला गोळा केल्या आणि पहिला महिला मेळावा घेतला की. आणि मग त्या घोषातल्या महिला घराबाहेर पडल्या आणि कंबर कसून आपले प्रश्न सगळ्यांसमोर मांडू लागल्या. आणि त्याच बरोबर महिला मंडळ आहे की नाही, महिला मंडळ. आता कुणाचं काय झालं की महिला मंडळ मोरे येतात बघा. पण आपल्या संस्थेनं तेव्हा 15 गावात 15 महिला मंडळ स्थापन केली आणि त्याचाच रूपांतर पुढे महिला बचत गटात केलं. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी बचत गट स्थापन केलं आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक बाईला एक शेळी संस्थेने दिली होती बरं का, एक. आणि आज तुम्ही जाऊन बघा तर एका शेळीच्या 10 शेळ्या एका बाईच्या लावून दिल्या. आणि एवढं करूनच आपली संस्था थांबली नाही बरं का. तर आपल्या संस्थेनं काय केलंय, फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. म्हणजे ज्या रानाच्या मालकीनी त्याच आता कंपनीच्या मालकीनी म्हटल्यात. आणि त्यामध्ये आता मसाले उत्पादन, कुक्कुट पालन, मोरिंगा पावडर अशा प्रकारची उत्पादनं बाजारात जाऊन ह्या महिला उद्योजक देखील बनल्या आहेत. आणि एवढंच करून आमची संस्था थांबली नाहीये बरं का. तर आज आपल्या संस्थेमधून ज्या काही महिला कार्यकर्त्या घडून गेल्या त्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इथं आपल्या संस्थेतनं शिकून गेल्यामुळं तिथं चांगल्या प्रकारे नेतृत्व देखील करत आहेत. आणि त्यानंतर आता घर दोघांचे अभियान चालवून महिलांच्या नावाची पाटी घरावर लावून तिला सन्मान देण्याचं काम देखील संस्थेने केलेलं आहे. अहो, त्या सारिका ताईंना तर नुसत्या घराच्या पाठीवर कशाला नाव, सातबाऱ्यावर बी लावून घेतलं. हे सगळं आपल्या संस्थेत म्हणजे संस्थेच्या मार्गदर्शनामुळे तर ह्या महिला एवढ्या पुढे आल्या. आणि एवढंच काय, आमच्या महिला आता ग्रामसभेत जात आहेत आणि त्या ग्रामसेवकाला एवढं प्रश्न विचारतायत त्या बिचाऱ्याला घामच फुटतोय की हो. अरे वा, खूप छान काम केले की तुमच्या शेती विकास संशोधन संस्थेनं. पण ज्या समाजात महिला प्रगती झाली म्हणजे सगळं झालं का? या समाजात जातीपातीची उंच अशी भिंत उभारल्या, त्याचं काय होणार? मग महिला प्रगती कशी करणार? आणि माणसापासून माणूस असा दूर चाललाय, त्यांना जवळ कोण आणणार हे पण सांगा की. हा बघा हातात मोबाईल, सारखं मोबाईल त्या व्हॉट्सअप मध्ये सोशल मीडियाद्वारे सातत्यानं तो कोणत्या जातीचा, तो कनिष्ठ जातीचा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जातीयतेचं खूप मोठं वादळ पसरलेलं आहे. या सगळ्या इथं बसलेले आहेत, हे सगळे बसलेले आहेत, ते आपण सर्व बसलेलो आहोत. तो कोणत्या समाजाचा, या कोणत्या समाजाचा? तर माहित आहे का, आपली आंबेडकर शेती विकास संस्था सर्व समुदायाला धरून काम करत आहे. कोणत्या जातीचा, तू कुठल्या धर्माचा, कुठल्या पैशाचा याचा विचार न करता आपण सगळे एक आहोत. आपण सर्व बंधुभावाने राहिलं पाहिजे ही आमची संस्था
असं वाटतंय दररोजचं वातावरण सध्याला बदलायला लागले. कधी दुष्काळ पडते, कधी साथीचे रोग येतात, कधी जलसंकट म्हणजे महापूर येते. मग त्यासाठी तुमची संस्था काय करते का नाही? अरे बाई कोण ऐकायचंय? अहो सध्या तर बघताय तुम्ही या निसर्गानं तर सगळं पूर्ण गणितच बिघडवून टाकले. उन्हाळ्यात ढगफुटी होते तर हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडतोय आणि पावसाळ्यात तर कधी पूर येतोय तर कधी दुष्काळ पडतोय. तर अशा परिस्थितीमध्ये आमची डॉक्टर आंबेडकर शेती विकास संस्था लहान बनून प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अजून एवढंच करून नाही थांबली तर पूरग्रस्त लोकांना आपत्ती येण्याच्या अगोदर प्रशिक्षण देते आणि त्या लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटपही करते. एवढं करून ही संस्था शांत बसलेली नाही तर माणसांबरोबर जनावरांचाही विचार केला आणि लहान मोठ्या जनावरांची छावणी चालू केली. इतकेच नाही तर जुन्या गावोगावातील जुऱ्या विहिरींचा गाळ काढून लोकांना पाण्यापासून पाणी मिळवून देण्याचं कामही चांगल्या पद्धतीने संस्थेने केलं. केलेली तुमच्या संस्थेनं. माणसाचा विचार करत करत तुम्ही जनावरांचा विचार केलाय. खूप छान हा. पण मला एक मुद्दा इथं मांडावा असं वाटतंय की बालविवाह आणि बालमजुरी करत करत त्या लोकांचं, त्या लहान मुलांचं आयुष्य वाया चाललंय. त्यासाठी तुमची संस्था काही करते का नाही? अरे काम केल्या. बर, निसर्गाचं संकट गेलं. निसर्गाचं संकट गेलं पण बालविवाह तुम्ही रोखले. पण मला एक कळत नाही की जे वृद्ध आहेत, ज्यांना खरंच त्याची एखाद्या योजनेची गरज आहे आणि त्यांना आधाराची गरज आहे, त्यासाठी तुमची संस्था काय करते का नाही? अरे समजेल. वाढत्या महागाईच्या काळामध्ये वृद्ध आणि सगळ्यांच्याच योजनेसाठी आपली संस्था नेहमीच विचार करते. विधवा पेन्शन योजना, लाडकी बहीण योजना, लेक माझी लाडकी ही योजना, बऱ्याच बालसंगोपन योजना, फेलोच्या माध्यमातून इतर सगळ्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या कॅम्प शासकीय योजनांच्या माध्यमातून आपली संस्था प्रत्येकाच्या योजना समजून घेऊन कागदपत्रांचा डॉक्युमेंट आमच्या संविधानाच्या मार्फत सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच ही गेलेली आहे. मग महिला झाल्या, वृद्ध झाले, लहान मुलं झाले, आता शासकीय योजना पण झाल्या. पण माणसं जो दररोज अन्नासोबत विष खात्यात, त्यासाठी तुम्ही काय करताय का नाही? अहो मंडळी, आजकाल एका आय.एस. अधिकाऱ्याचे खूप मोठे नाव असते. माहितीये का तुम्हाला? माहितीये कुणाला? सांगा बरं काय आहे त्याचं नाव? मुंडे साहेबांनी आता जे विष बाहेर काढलेलं आहे, दुधात भेसळ, तेलात भेसळ, हॉटेलमध्ये भेसळ, आता आपले डोळे उघडले. पण आमची संस्था तर गेले 39 वर्ष हेच काम करते की विषमुक्त शेती आणि तर त्याच्यासाठी सेंद्रिय शेती महिला करताय. तर सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे माहिती का तुम्हाला? माती परीक्षणाला आपल्याला जिल्ह्याला जावं लागतं. त्यासाठी आमच्या महिला घरीच माती परीक्षण करतात, पीएचचं टेस्ट करतात. मातीमध्ये खर्च कसा आहे हे कळल्याशिवाय, त्या मातीचं जीवन कसं आहे समजल्याशिवाय आपण कसं लागणार? याच्यासाठी आमच्या आंबेडकर शेती विकास संस्थेत महिला खूप सक्षम झाले. सध्या त्या आता परसबाग म्हणजे काय तर विष, जे घराघरात विष चाललेलं आहे. आज इंजेक्शन दिलं का उद्या एवढा मोठे टमाटे होते, आज इंजेक्शन दिलं का उद्या एवढा मोठा भोपळा होते. असलं खाऊन आपलं शरीर विषारी होऊन त्याच्यासाठी न विषारी होण्यासाठी आमच्या महिलांनी काय केले माहितीये का? की शेणखतावरती प्रक्रिया करून सरळ खत बनवले आणि त्या सरळ खतापासून शेती केली. तिथं वांगी, टोमॅटो हे जे काही पालेभाज्या लागतात की नाही आठवड्याला, त्या सगळ्या पालेभाज्या त्यांनी त्या किचन गार्डन मध्ये लावले. आणि काय सांगू तुम्हाला, या ना सांगोल तालुक्यामध्ये 50 शेतकरी आहेत जे सेंद्रिय शेती करतात 5-5 गुंठे. अशा तऱ्हेने आमची आंबेडकर शेती विकास संस्था आहे ना, ते विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न याच्यासाठी काम करत आहे. छान काम केले तुम्ही राव. एक पण मुद्दा ठेवला नाही आक्षेप घ्यायसारखा. पण मला असं वाटतंय आपलं भारत देश हा संविधानावरती चालतंय. मग त्या संविधानाचं काम काय करताय का नाही ते पण सांगा. ऐका मंडळी, ऐका संविधानाची गोष्ट कान देऊन ऐका बरं का. आज आपल्या देशात
संविधानावर तर सर्व देश चालतोय आणि मग संविधान का नाही जपायचं? स्वातंत्र्य संस्था आलेली आहे, पण तायत्र मूल्यांवर संस्था 38 वर्षे पूर्ण काम करते आणि त्याच्यात भर पडून शिरोळ तालुका काय आणि सांगोला तालुका काय 20 फेलो कंबर खचून कामाला लागले. शाळेमध्ये जातात, संविधान सत्र घेतात, महिलांमध्ये जातात, संविधान सत्र घेतात. संविधान सत्र फक्त काय खेळाच्या माध्यमातून शिकवतात. खेळाच्या माध्यमातून फक्त नाही तर वेगवेगळ्या माध्यम वापरून त्यांच्यामध्ये जाणीव जागृतीही करायचं काम करतात. आता संस्थेचं काम 38 वर्षे पूर्ण केलेलं आहे. असं कसं नाही म्हणून चालेल? कळलं ना काम तुम्हाला संस्थेचं? त्यापर्यंत संस्थेचं काम करतात. पण संस्थेचं नाव डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था असं आहे का नाही? मग संशोधन काय करताय का नाही ते पण जरा सांगा. गाव म्हणजे फक्त एक गाव नाही, शेतीचे नवे प्रयोग दाखवणारी नवी प्रयोगभूमी आहे. 12 गुंठ्यामध्ये 5 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. 26 गुंठ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे, भाजीपाला आणि फळबागा. महिला सक्षमीकरणापासून सुरू झालेला हा प्रवास डोंगरगावच्या प्रयोगभूमीवर येऊन प्रयोगभूमीवर 39 वर्ष निरंतर सेवा करत ही संस्था डोंगरगावमध्ये स्मृतिवन सारखा प्रकल्प पण राबवते. नेमकं स्मृतिवनाचा प्रकल्प म्हणजे काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला डोंगरगावला नक्कीच यावं लागेल. काय झालंय की सगळ्याच गोष्टी आम्ही इथं खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्या. तुम्ही म्हणाल की कशाला जाऊ डोंगरगावला, पण स्मृतिवन बघायला मात्र तुम्हाला डोंगरगावलाच यावं लागेल. फक्त एक गोष्ट आहे की आता मी जी नावं घेतली की आपल्या संस्थेसोबत जोडून होते आणि ते आपल्यासोबत आता नाहीये, पण तरीही सोबत नसताना ती लोक आमच्या सोबत कशी आहेत? त्याच्या नावाने जे संस्थेने झाड लावले आणि तिथं